वरती हा काजू हा मीठ मसाला लावून देखील खाल्ला जातो, खूप भारी लागतो. आणि ही खाली काजूची बी. तर हे बघा आमच्याकडे जवळजवळ एवढे काजू आहेत सुके, एक 60-70 किंवा 100 असतील. हे बघा मित्रांनो, दुसरा लॉट पण आता ह्या ठिकाणी पलटी केलाय. कशी आग असते. टेस्टिंगसाठी आलेला आहे लिनेश. आणि हे बघा मित्रांनो, काजूच्या बिया तोडायला आलोय. हे बघा ओला काजूगर आहे, मस्त मोठ्या बिया आहेत. आणि हे बघा हे आमचं झाड आहे, छोटंसं बघा एवढूसच झाड आहे, पण त्या झाडाला पण बघा किती बिया होत्या, जवळजवळ 7-8 बिया काढल्या. हे बघा मोठ्या बिया आहेत. हे बघा मस्त ओल्या काजूची भाजी करण्यासाठी हे काजूगर मस्त यूज होतात. मागे आपल्या मम्मीने बनवली होती ही भाजी, तर तुम्ही बघितली होती. तर तेच आता आलो होतो, तर परत काजू वगैरे दिसले तर म्हणून काढतोय. हे बघा हा, हे बघा हाताला लागलेले आहेत. आणि 2-4 सुक्या बिया पण भेटल्या, तर सुक्या बियांची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर त्यासाठीच आपण आलोय. तेवढं सुक्या बिया वगैरे भेटतील तर त्याची पण आपण बघूया कशा भाजतात त्या आणि कसा सुका काजू खाल्ला जातो. एक रानमेव आहे हा पण कोकणातला. करवंदाचं पण झाडावरती आलोय. मस्तपैकी करवंद छान भेटतात. हे बघा मोठमोठी आहेत. आणि कच्ची करवंद देखील खाता येतात कालवणामध्ये वगैरे, खूप छान लागतात आंबट करण्यासाठी. अजून कच्चे आहेत. मग अशी एक पिक्का होता तो मी खाल्ला, पण अजून थोडा आंबटच आहे, अजून गोड नाही. तर हे बघा हे तयार होतील काही दिवसांनी, अजून नाही झाले. चला जाऊया पुढे. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी झाडाजवळ बघा हे आमचे हापूस आंबे आहेत. ते अजून तयार नाही आहेत, तयार होतील काही दिवसांमध्ये. तर हे बघा हाताजवळ असे आंबे आहेत मस्तपैकी. जेव्हा तयार होतील ना तेव्हा मे महिन्यामध्ये खायला खूप मजा येईल. हे बघा पूर्ण मस्त आंबा, हा खूप मस्त आंबा आला आणि मोठा आंबा आहे. साईज बघा मित्रांनो, हे बघा हे बघा हा मस्त एक नंबर मोठी साईज आहे आंब्याची. हे बघा इथे समोर ही बघा दिसली काय. हे बघा मित्रांनो, ह्या झाडावर पण बरेच सारे काजू होते, बरेच सारे जमवलेत आम्ही. आणि खाली पडलेले पण होते, म्हणजे जे वानर येतात, माकड येतात, ते लोकसुद्धा ह्या काजूच्या बिया खायला ह्या झाडावरती चढतात. सो बघा बऱ्याच साऱ्या. ते बघा कवळ्या बिया पण आहेत, तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतील की नाही काय माहीत नाही. बघा दिसली का ही बघा, अशा कवळ्या बिया पण आहेत आणि अशा तयार बिया पण आहेत समोरासमोर. चला आता काढूया ह्या झाडावर पण बऱ्याच साऱ्या आपण बिया, आणि जाऊन घरी आपण सुक्या बिया भाजूया. मस्तपैकी तुम्हाला दाखवतो कशा होतात आणि एकदम चवीला एकदम भारी लागतात. तर बघा मित्रांनो, असा हा काजूगर असतो जो की पूर्ण असा पिवळा तयार झाला होती, त्याची सुकी बी खाली असते. तर तो आपण काजू तोडणार आणि तुम्हाला दाखवतो. बघा हाताजवळ आहे एकदम मस्तपैकी, बघा तोडलाय. आणि हा बघा मित्रांनो, वरती हा काजू हा मीठ मसाला लावून देखील खाल्ला जातो, खूप भारी लागतो. आणि ही खाली काजूची बी. आपण असाच पूर्ण घरी नेऊया, नंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा पण व्हिडिओ स्पेशल आहे, कारण का आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. तर गावी तर कंटेंट खूप आहे मित्रांनो, बरंच काही दाखवण्यासारखं आहे. तर आजचा दिवस आपण ना काजूच्या बियांसाठी दिला आहे. तर हो, आपण गेलो होतो आपल्या जागेमध्ये आंब्यांकडे, तर तिथे आपले काजूची झाडं पण आहेत. तर बऱ्यापैकी आपण काजू तिथून आणलेले आहेत, सुके काजू. तर ते आता भाजून तुम्हाला दाखवणार आहे कसे असतात, आणि तो सुका काजू कसा फोडून आतमध्ये आपण तो ओरिजिनल काजू खाल्ला जातो. खरंच खूप भारी आहे. कोकणामध्ये आता बोलतात ना, असं सीझन चालू झाला आंब्यांचा, काजूचा वगैरे. ओले काजू आता झाले, संपत आले, पण आता सुके काजू भेटतील आणि मग हळूहळू सुक्या काजूंचा. तर चला, तर मग हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, एन्जॉय करा, बघा कशी पद्धत असते, कसे भाजले जातात वगैरे. खूप मजा असते. लहानपणापासून हे सगळं काजू वगैरे भाजलं जातं. माझ्यासोबत आहेत पप्पा, मम्मी वगैरे, काकी वगैरे आहेत. तर सगळेजण मिळून आता ह्या बिया भाजतो आणि मी तुम्हाला दाखवतो. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर पुढे तुम्हाला एक मी स्टेप दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, बिया भाजण्यासाठी आम्ही मेन घेतला हा एक पत्रा लागतो, आणि एक हे फाटी आहेत ज्यामध्ये हे बघा आग लावून आता हा पत्रा गरम करून त्यामध्ये आपण काजूच्या बिया टाकणार आहोत. तर मम्मी दाखवेल काजूच्या बिया कुठल्या कुठल्या आहेत.
हा हे बघा ओरिजिनल काजू बघा कसला मोठा आहे. मी मगाशी दाखवलं तुम्हाला मित्रांनो, गेलो होतो ते. झाडांवर आले सांग. हो छोट्या छोट्या झाडांवर तेच मगाशी दाखवलं मी व्हिडिओमध्ये. तर हे बघा आमच्याकडे जवळजवळ एवढे काजू आहेत सुके, एक 60-70 किंवा 100 असतील हे बरेच काजू. तर हे जाऊन आता आम्ही ह्यामध्ये हे बघा आग लागली आहे, तर म्हटलं मी एक थंबनेलसाठी मस्तपैकी फोटो काढून घेतो. तर मित्रांनो हे बघा ह्यासाठी काय काय लागलं, मेन तर काजू आहे, तर काजूच लागतात. हा असा सुका गवत लागतो जो की पप्पाने आणला होता आपल्या. आणि हे बघा इथेच आम्ही आमच्या घराच्या शेजारी हे बघा हे आपलं घर आहे मित्रांनो. इथे आमची माऊ आहे. माऊ हाय कर, हाय. ती बघा ती लपून लपून बघते, घाबरते. तर हे आपल्या घराच्या इथे बघा मस्त की मागे संध्याकाळ झाली आहे आणि इथे आता आपण ही चूल पेटवलेली आहे. आणि मम्मी संध्याकाळी जास्त करून काजूच्या बिया भाजतात ना. हवा बंद होतं ना. हो हवा बंद होतं. आणि मित्रांनो म्हणजे ना ह्याचा सुगंध जो आहे ना काजूच्या बिया भाजल्यावरती पूर्ण गावभर पसरतो आणि एवढा भारी सुगंध येतो ना, एकच नंबर. आता ह्या सीझनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी भेटतात गावाला. बघा इथे असं मस्तपैकी काजूच्या बियांसाठी अजून हे जळणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे जळायला पाहिजे. आणि मित्रांनो बघा हे आपलं मागे हे मूळ घर आहे आपलं मेन, त्यानंतर हे आपलं नवीन घर. आणि बघा आमच्याच घराच्या शेजारी बरंच काय काय आहे बघा. हे आपल्या फणसाचं पण झाड आहे आणि फणस बघा कसले आलेत मित्रांनो, एकच नंबर. आता मे महिन्यात सर्व हे खायला भेटतील, तर मे महिन्यामध्ये आपल्याला खूप मोठा रानमेवा भेटणार आहे. मजा आहे. सगळी बोलतात ना एकदम अंधार झाला नाही बघा. आग पेटलेली आहे व्यवस्थित. आता तिला प्रॉपर आतमध्ये ही पेटल्यावरती त्या बिया आपण त्यामध्ये टाकू. बघा मित्रांनो चारी साईडून असे हे बोलतात ना अशी फाटी भरायची असं छोटी छोटी, जेणेकरून अशी आग प्रॉपर लागली पाहिजे. पप्पा आणि मम्मी व्यवस्थित करतात सर्व. तर हे बघा मित्रांनो थोड्याफार प्रमाणात आता इथे आग लागलेली आहे, तर मम्मी इथे थोड्या बिया टाकते. हे बघा थोड्या भाजून घ्यायच्यात, कारण का एकसाथ सगळ्या भाजल्या तर भाजल्या नाही जात त्या व्यवस्थित. हो तर मेन चीक सांभाळावा लागतो हा मित्रांनो. धूर झाला ॲक्च्युली, चीक सांभाळावा लागतो खूप सारा, नाही तर काजूचा चीक लय भयंकर असा उडतो. त्याची पण एक दक्षता बाळगायची असते. हे बघा आता असं हलवायचं. ही बघा आमची माऊ तो काजू घेऊन फिरते आणि बघा मम्मीला देते. माऊ काजू खाणार ना, काजू खाणार. हे बघा पप्पाला द्यायला येते. अजून पाहिजे तशी आग नाही लागली ना मम्मी. हे बघा मित्रांनो वरती अशी आग गेली ना का ते प्रॉपर भाजतात बघा. आता बघा कसं उडतंय. हां तर बघा खालून पण आग आणि वरून पण आग मस्त भाजल्या जातात. आणि पप्पा बघा हे लांब उभं राहायचं असतं मित्रांनो, कारण का हा जो डिंका आहे तो जर उडाला ना तर डाग येतात अंगावरती. हे बघा मी पण लांबच उभा राहतोय थोडा. प्रॉपर ते भाजायचे असतात, जास्त करपून पण द्यायचे नसतात ना मम्मी. लिमिट मध्ये ठेवायचं असतं त्यांना. हा ना, थोड्या कच्च्या थोड्या करपलेल्या. साप करपल्या तर त्याला आतमध्ये कडू लागतात. हो हे बघा मित्रांनो ते बऱ्यापैकी आता आग लागलेली आहे. काढून आणलेली आहेत ना आजच भाजतोय. थोड्याशा काढलेल्या सुकून पण ठेवायच्या असतात ना. म्हणजे त्या अजून थोड्या चांगल्या अजून ही होतात. पण ठीक आहे आपण बघा आणल्यात तर प्रॉपर बघा, नाही तर करपल्या जातील. मम्मी चेक कर. मित्रांनो अशा बिया त्या पत्राचा जो असतो ते असं खाली पलटी करायचं, नाही तर ते जास्त करपल्या ना तर ह्यात पण निवडायच्या असतात. अशा जर ह्या कच्च्या असतील बिया तर त्या परत टाकायच्या त्यामध्ये. हे बघा दुसऱ्या लॉटमध्ये. हे बघा आता ह्या सगळ्या निघालेल्या आपण एका साईडला जमवायच्या. मग इथे पण एक गेली आहे. हे बघा दुसरा लॉट त्या ठिकाणी आपण तिथे टाकलेला आहे. आणि या इथे मस्त सुगंध सुटलाय ना. सुगंध मस्त येतो पण धूर जास्त होतोय ना. हो मित्रांनो हे बघा
धूर जास्त झाला तर हा जो धूर झाला ना हा पण संपूर्ण आता गावात पसरला असेल आणि बोलतात ना गावात एक आता चर्चा झाली असेल अरे कुठेतरी काजूच्या बिया भाजल्या जातात. तर हेच म्हणजे बघा इथे समोर येऊन पण खूप भारी सुगंध सुटला एक नंबर एकदम भारी वेगळाच सुवास असतो हा मित्रांनो. हा बघा काय बोललो मित्रांनो तुम्हाला जसा गावात सुगंध सुटला का पुरं जमणार हे बघा. गावात वास गेला आणि ह्या ठिकाणी हा वेगळाच सुगंधच हा वेगळा असतो. हे बघा मित्रांनो टेस्टिंगसाठी आलेला आहे लिनेश आणि हे बघा मित्रांनो त्याला कडक होते जरा अजून कडक झाली पाहिजे नरम नरम आहे ना. नरम आहे. हां हे बघा काजूची बिया अशी आहेत ह्या अशा बिया आहेत त्यानंतर थोडं थंड झाल्यावरती फोडायच्या ना. हां बघा छानपैकी आता दुसरा लॉट इथे तयार होतोय. पहिल्या लॉटमध्ये कमी होत्या बिया आपल्याकडे जास्त नव्हत्या एक 50, 60, 70 असतील बिया. हे बघा मित्रांनो दुसरा लॉट पण आता ह्या ठिकाणी पलटी केलाय. कशी आग असते त्या परत कच्च्या असतील तर परत टाकायला होईल. बघा आमची आजी आली आहे सांगायला. आजी हाय कर. हाय 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 हाय. त्या बघा ह्या ठिकाणी भाजल्यात का. हा बरोबर थोड्या 2-4 आहेत सॅम्पल बघा आणि काढलेले आहेत. खाऊन सांग कशी आहे टेस्ट करून. भारी ना. ओके पण आपण उद्या खायचे काढायचे ना. हो अख्ख्या काढायच्या मित्रांनो. त्याचं म्हणणं असं आहे की जर आता लगेच आपण काढले आपण पण टेस्ट करून बघूया. या मित्रांनो एक नंबर जी गोडवा आहे ना काजूच्या बियामध्ये एक नंबर. तर तो म्हणतो असंच की जर उद्या आपण जर त्यांना फोडल्या ना त्याच त्या प्रॉपर सुकून असं म्हणजे हे झाल्यामुळे उद्या अख्ख्या निघतील. तर चला तर मग बघूया. ह्या मित्रांनो बघा ह्या सर्व भाजून तयार झालेल्या बिया आहेत एकदम कोळशासारख्या काळ्या होतात. प्रॉपर भाजल्यात ना. हे बघा मम्मी आपल्या आता थोड्या ह्यातून पण जर कुठल्या नीट भाजल्या नसतील तर त्या हां अशा असतात ना त्या परत एक शेवटला हलक्या भाजायला ठेवायच्या असतात. बघा अशा टेस्ट करून बघते मम्मी एक कुठली आहे आणि त्यातली मग ज्या कच्च्या असतील त्या परत एकदा थोड्याशा परतवून परत अशा व्यवस्थित केल्या जातील. हे बघा तर मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारे आपण सर्व बिया भाजलेल्या आहेत. हे बघा समोर आहेत इकडे आणि बघा थोड्याफार गरम आहेत अजून एक परातवर होत्या तेवढ्या सगळ्या बिया भाजून झालेल्या. आपण ह्यांना लगेच नाही फोडणार आहे आपण रात्री वगैरे फोडू. थोड्यानं थंड होऊन द्यावं लागतं कारण का गरम फोडल्या ना मित्रांनो तर ह्या थोड्या अशा नरम लागतात म्हणजे नरम होतं जास्त दिवस टिकत नाही. हे बरेच जण फोडून आहे ना बरेच एक बोलतात 1 महिना 1.5 महिना पण ठेवतात खातात मस्त लागतात. तर तेच आहे. तर आता आपण बऱ्यापैकी भाजल्यात आणि ह्या अजून अशा त्याचा कवळ्या प्रकारेच होत्या. अजून पाहिजे तशा जून बिया अजून रानामध्ये झालेल्या नाहीत तर काही एक 15 दिवसामध्ये होतात ते. आणि मे महिन्याच्या स्टार्टिंगला वगैरे खूप भारी म्हणजे एप्रिल मिडपासून ते मे महिन्याच्या स्टार्टिंगला खूप भारी बिया खायला भेटतात या. तर खूप मजा आली मित्रांनो हे भाजायला वगैरे. नंतर मी आता हे जेव्हा रात्री फोडेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन नक्की. आणि आतमधून कशी ती एक तर मागाशी फोडून दाखवलीच आपण पण ह्या बाकीच्या देखील तुम्हाला फोडून दाखवू आणि टेस्ट वगैरे कशी एकदम उत्तम सांगेन. जर ते कोणी कोकणातले असतील ते नक्की मिस करत असतील हे आणि नक्की रेट करतील. पण मित्रांनो घाबरू नका अजून मे महिना यायचा आहे. आम्ही सुरुवातीचे म्हणजे बोलतात ना अर्ली काजूच्या बिया लगेच ही करून पहिल्यांदाच आम्ही हे केल्यात. तर लवकरात लवकर जेवढ्या भेटलेल्या तेवढ्या आता सीझन चालू झाला आहे बऱ्यापैकी. आता कोकणातल्या प्रत्येक गावागावात ना घराघरामध्ये ना काजूच्या बिया साठवल्या जातात. आपल्या म्हणजे कुणाची आजी असेल तर आपल्या नातवासाठी मुलांसाठी साठवते. कोण घरात जे माणसं असतील ते जशी एक कुठे रानात कधी गेले 10-15 भेटल्या त्या आणल्या कुठे जाताना काही मिळालं तर त्या अशा साठवल्या जातात घराघरामध्ये. आणि मग शेवटी एकदाच मुंबईला परतण्याचा जेव्हा काळ असतो जेव्हा मे महिन्यामध्ये वगैरे तेव्हा असं ह्या मस्तपैकी भाजून फोडून मुंबईला घेऊन जातात. बऱ्याच लहानपणीच्या आठवणी आहेत आमच्या देखील तर त्याच आता ताज्या झाल्या. तर आता मोठे झाले तर म्हटलं आहे आज रानात गेलो होतो ते पण मी तुम्हाला दाखवलं. जेवढ्या काजूच्या बिया भेटल्या तेवढ्या आणल्याने आपण त्या मस्तपैकी भाजल्या. तर हे बघा मित्रांनो मस्तपैकी ह्या सोललेले वगैरे घेतलेत मी काजू. थोडे सोलताना तुकडे झाले माझ्याकडून पण ठीक आहे. मम्मी आपली इथे बघा एक बी अशी काढून फोडून सोलते आहे ह्यामध्ये. तर ह्या बिया मी तुम्हाला खाऊन सांगतो कशा झाल्यात मित्रांनो. तर एक नंबर हे बघा मम्मी सोलते आणि मला एक किती अशी आणून देते. एक नंबर. ह्या वर्षामध्ये पहिले काजू खाल्ले हे भाजलेले काजू म्हणजे एक नंबर. गावी राहण्यात हीच मजा आहे मित्रांनो की
आपले गावचे विविध जो असे रानमेवा आपल्याला असा चाखायला भेटतो, खायला भेटतो, ते पण फ्रीमध्ये. आंबे हो सर्व दाखवले मी दुपारी गेलो ना, करवंद आंबे वगैरे दाखवले. हे बघा मित्रांनो, आता हे एवढे सारे राहिलेत ते मम्मी हळूहळू सगळे फोडेल. हे बघा बस झाले, बाकीच्यांना पण ठेव नाही तर मीच सगळे खाऊन टाकेल. हो भरपूर आहेत तसे, मोजलं असलं 100च्या वरतीच आहे. 100 असतीलच ह्या बिया माझ्या मते, आणि एवढं फार तिथे सोडलेले आहेत. पहिल्या फळ आहे ना. हो हे अजून थोडे लवकरचे आहेत म्हणून असे थोडे बारीक बारीक दिसतात. तर एंडिंगला मेपर्यंत वगैरे बघाल ना तर खूप छान भेटतात. तर मित्रांनो बघितलं कशा प्रकारे आपण आपल्या काजूच्या बागेत गेलो होतो, आंब्यांच्या बागेत आणि काजूच्या बागेत. तिथे आपण काजू काढले, ते भाजले आणि आता ते परत फोडून आपण खाल्ले देखील. ते सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवली. तर तुम्ही देखील जर आपल्या कोकणातल्या गावी कधी असेल तर सर्वांना हे येतच, तरी पण आलात गावी तर नक्की ह्या वर्षी देखील काजूच्या बिया खा. मी तर ह्या वर्षीची पहिली काजूची बी खाल्ली मित्रांनो, भाजलेली. ओली पण आपण केलीच होती, मम्मीचा रेसिपीचा ब्लॉग होता तो. तर आज मम्मी पप्पांसोबत आपण काजूच्या बिया भाजल्या देखील आणि त्या खाल्ल्या देखील. तर ठीक आहे, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर काय करायचं, सबस्क्राईब करायचं आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसते ती देखील दाबा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया अजून अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. बघूया 1-2 दिवस अजून आहे तर मी काय व्हिडिओ करतोय ते. आता सध्या घाईत आहे, एका गावी जत्रेसाठी जायचं, चांदोरे गावची जत्रा आहे, त्या जत्रेसाठी निघालो आहे आम्ही. थोड्या वेळातच जाऊ, आता रात्र झाली आहे त्यामुळे घाईघाईत व्हिडिओ संपवतोय मी. ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, बाय.